नमस्कार, शुभ संध्याकाळ सर्वांना. गावाकडील जीवन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आमचं चालले आज कांदा भरायचं. म्हणलं पाऊस कमी झाला तोपर्यंत घ्यावं भरून, त्याच्यामुळं मग चालले भरायचं. बघा कसा राडा पडलाय आपला, खूप राडा पडलाय. सकाळपासून चालले भरायचं. आता केली सुट्टी, बघा 6 वाजले. म्हणलं पटकन एवढं हे करून सुट्टी करावी. तर एक 20-25 थैल्या केल्या नीट आम्ही. आता बाकीच्या राहिलेल्या काय उद्या होतील नीट. चालले नीट करायचं, कारण परत पाऊस आला की मग परत अजून पंचायत व्हायची. आणि हाईज कमी पाऊस तोपर्यंत म्हणलं काय एक घावाल त्या जराने टाकायचं विकून. आपल्या इथं पावसात भिजण्यापेक्षा, सारखं उघडझाक करण्यापेक्षा म्हणलं पटकन आपलं भरून टाकून विकून टाकलेलं बरं. सारखं ते धावपळ होते. महत्वाचं म्हणजे ते कधी कुठं पाणी फिरून सांगता येत नाही. पाऊस काय थोडा बी पडला म्हणजे ते पाक हेच होतं या. इकडं तर बघा अजून पाणीच वाहतंय आमच्या रानात. त्याच्यामुळं म्हणलं आपलं काय पाऊस आल्यावर गच्चच भरणार आहे इथं सगळं. ते आपलं पावसाच्या आधी पटकन आवरून घेतलेलं बरं, म्हणून चाललंय आता भरायचं. 1-1.5 थैली आहे. 2-3 दिवसात टाकायची भरून, म्हणजे परत आपलं निवांत झालं. कांदा गेला की आणि कोथिंबीरीचा तर काय विषय संपला, क्लोजच झाला कोथिंबीरीचा. त्याच्यामुळे म्हणलं आता काही काम नाही रानात बी वापसायपर्यंत, म्हणून आपलं कांदा पटकन भरून घेतलं म्हणजे मग काय टेन्शन नाही. मग परत आपलं वापसा आला की काही पेरण्या बिरण्या करायला, बाजरी बिजरी काय करायला होईल, म्हणून आपलं पटकन आवरून घ्यायचं. परत वापसा जर आला चांगला, नाहीच पाऊस आला तर होईल ना काय पेरणे रानात. मग तोपर्यंत काय असं बाकीचं तेवढं म्हणलं घ्यावं आवरून. ते चालेल. मग चिंगळी वेगळी भरायची आणि मोठा कांदा वेगळा भरायचा, म्हणजे कसं आपलं विकायला सोपा जातोय. आणि तसा दर काय माहितात अजून किती आहे, आम्ही काय बघितला नाही दर. आता भरून ठेवायचा आणि विचारायचा, मग जो नेहत्याला द्यायचा. जिथं चांगला दर असेल तिथं काय एवढा बी दर काय आपल्याला सापडणार नाही. काय असेल ते त्या दराने द्यायचं आहे, कारण 1 नंबर दर तर आपल्याला मिळायचं नाही. हात कसला झाले बघा. कांदा असा काळपट झाला, त्याला काजळी चढली आहे. आणि काजळी चढली की नासण्याची शक्यता जास्त असते खराब व्हायची. आणि एक जरी नसला तर सगळ्या थैल्यांना ते बाधीकारक ठरते. त्याच्यामुळं म्हणलं आपलं पटकन जेवढं आहे तेवढं करून घ्या. नंतर परत नासायला लागलं की मग ते सारखं ओळच लागून जाते. हे आमचं नारळ आहेत बघा, एक 2-4 वर्ष झाली लावलेली आम्ही. त्याला आत्ता अशी नारळ लागायला लागलेत बघा. तिथं आत्ताशी नारळ लागायला लागले ते. आणि तशी मग 10-15 झाड आहेत सगळे. आताशी 1-2 नारळाला लागायला लागले. पण ते खरोटे असतात ना, ते काय ठेवा नाही त्या. इकडे बघा सगळं पाडून टाकले नारळ. त्याला बांधल्या बरं का त्यांनी पत्रा, पण तसला पत्रा नाही, काय डायरेक्ट तसा प्लेन आणून बांधायला लागेल, तेव्हा ती होईल. इथून पाणी अजून चाललंय, दिसतंय का तुम्हाला पाणी? पावसाचं पाणी अजून चाललंय. तिथं तळ झालंय खाली, पाकीतनं पाणी असंच वाहून. हे आमचा सारा तर पूर्णच गेलाय. आतमध्ये बी असं पाणी काय माहिती. हे बघा पूर्ण सारा गेलाय, असं दिसत नाही व्यवस्थित. तिकडं उन्हाचं हे ना, असं मग व्यवस्थित दिसतंय. चाललाय राहणा सकाळपासून आवरायचंच. त्याच्यामुळे आज व्हिडिओ नाही, काही नाही काढलं. मी दुपारीच काढला असता व्हिडिओ, पण म्हणलं उन्हाचं व्यवस्थित दिसत पण नाही. आणि पोरं पण खेळत होते, चांगला कालवा चालला होता. म्हणलं खेळतात तोपर्यंत आपलं पटकन आवरून घेतलेलं बरं. परत मग खळीला आले की राहत नाहीत. त्याच्यामुळे म्हणलं आपलं पटकन आवरावं. चाललं इकडं राडा बघा कसा. शेतकऱ्याचा पसारा खरंच लय मोठा असतो बरं का. साहेबांचं झाली तब्येत बरी नाही, त्याच्यामुळे साहेब तर घरीच आहेत आता. कामं पण नाही गेलं, 2-4 दिवस झालं घरीच आहेत. आता हे माहिती आहे का, वातावरण लागले बाधायला. माझा कसा खो करतोय, खोकला यायला लागला बहुतेक. कारण आता हे कसे मध्ये ऊन भरपूर होतं, पाणी बिनी थंड प्यायलेलं फ्रीजमधलं, आणि नंतर मग थंड खाल्लेलं आणि लोणचं वगैरे सगळे एकत्र. आता ते सगळं मला वाटतं निघतंय काय माहिती. जरा मला आता ठसका नसा यायला लागल्यासारखा झालाय. तर बघू, करू इलाज काहीतरी होईल नीट. जाऊ द्या, आता हे ठेवायचं झाकून. आज काय नाही तसं पावसाचं वातावरण, आणि येऊ बी नाही एवढा नीट होऊस तोपर्यंत. काय त्याचं सांगावं कधी येईन त्याचं नाही, काय नाही. आपलं पटकन एवढं नीट करून भरून ठेवायत. कारण आम्ही असं खाली टाकलं ते भरलं नाहीत ना, डायरेक्टली खाली टाकून ठेवलं ते. असं नीट करून डायरेक्ट थैली भरलेल्या नाही त्या. आता उद्या काय करायचं, सगळं एवढं नीट करायचं आधी, आणि नंतर डायरेक्ट भरून ठेवायचं. आणि नंतर मग तिकडलं काढायचं, कारण तिकडं वडा खाली येतं कांदा.
तिकडं वड मोठा दिसतोय ना, तिकडं कांदा आहे आमचा अजून. तिथं आम्ही सावलीला ठेवलं होतं, ऊन भरपूर होतं त्याच्यामुळं. मग ते उद्या बिद्या काढायचे. तोपर्यंत नाही 2 दिवस लागतील तिथंच. परवा दिवशी मग तिकडं काढायला लागल. मग इथं आणायचे का तिकडं काय माहिती, पण होईन नीट 2-4 दिवसात एक कांदा. एक 150-150 थैली भरण, कारण कमी जास्त होणं 140 भरण थैली. तर काय माहिती आता कसा दर होतोय. तुमच्या इकडं काय दर चाललाय नक्की कमेंटमध्ये सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आपला सुपर थँक्स पण चालू झालेले आहेत. तर प्लीज सपोर्ट करा. आणि मला आवडेल तुम्ही सपोर्ट केलेला, कारण वाटते तसं होईन काहीतरी सक्सेस भेटेल. आपण प्रयत्न करतोय म्हटल्यावरती तुम्ही जर साथीला असाल तर नक्कीच भेटेल. तर चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.